नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सर्व माझ्या मैत्रिणींना. आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळी पहाटे 6 वाजता आलो. त्याच्यानंतर श्रावणी शर्वरीचं स्कूल कॉलेज असल्यामुळे थोडी गडबडच चालू होती, कारण आज आम्हाला ॲक्च्युली निघायचं आहे गावाला, रत्नागिरीला. त्याच्यासाठी परत ती 2 वाजता निघायचं आहे, कारण पनवेलवरून आमची ट्रेन आहे. तर आता त्या दोघींचं जेवण किंवा आमचं जेवण सगळं आटपून निघायचं आहे. आणि आज देवपूजा दिलीप करतायत, तर त्याच्यामुळे आज देवपूजेची माझी जबाबदारी नाही आहे. त्यामुळे मी आता पटकन कुकर वगैरे लावून घेतलेलं आहे, कारण पटकन निघायचं आहे सगळं करून आवरून. तर चला आता पटापट आवरते आणि निघताना व्हिडिओ करेन. आणि गावाला गेल्यानंतरही माझं गाव किंवा माझ्या घराचा मला व्हिडिओ जर करायला जमलं, कारण एक काम महत्त्वाचं आहे, त्या कामातून जर वेळ मिळाला आणि जर मला व्हिडिओ करायला जमलं तर नक्की मी शेअर करेन तुमच्यासोबत. माझं गाव माझं घर नक्की मी तुम्हाला दाखवेन. तर चला आता पटापट आमटी बनवलेली आहे आणि मला पोहे अतिशय आवडतात, त्यामुळे मला असं वाटतं की पोहे खावे. म्हणून मी पोहे नाश्ता बनवायचा नव्हता ॲक्च्युली, पण मी ते आता पोहे बनवलेले आहेत माझ्यासाठी, दिलीपसाठी आणि कामवाल्या ताई येतील त्यांच्यासाठी. आणि इथे थोडी मी मेथीची भाजी बनवले. खाली ह्याच्यातमध्ये दिसत असेल पनीर भुर्जी बनवलेली आहे. आता फक्त चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे, तर पटापट चपात्या करणार. तोपर्यंत कामवाल्या ताई येतील आणि मग त्या बाकीचं काम उरकून घेतील. तोपर्यंत हे पटकन खाऊन घेणार. आणि चहा, पोहे म्हटले की चहा आलाच पाहिजे. सो आता मी चहा पण करणार आणि खाऊन घेणार. हाय, तर चला आता मी तयारी झालेली आहे. आजचा दौरा आहे आमचा गावाला जायचं आहे, रत्नागिरीला. ॲक्च्युली आमचं एक काम आहे महत्त्वाचं, त्याच्यासाठी आम्हाला अचानक जावं लागतंय. तर आता आम्ही निघतोय. तशी दिलीपने 3 दिवस सुट्टी काढलेली, नशीब त्याच्यातच आता ते काम होणार, नाही तर परत प्रॉब्लेम झाला असता ॲक्च्युली. तर आता सुट्टी काढलेली आहे, तर ते काम करूनच येतोय जरा पटकन जाऊन. तर 4:15ची ट्रेन आहे पनवेलवरून. तर आता इथे 2 वाजलेले आहेत, तर आता इथून लोकल ट्रेनने पटकन तिकडे जाणार आणि पुढची ट्रेन पकडणार. तर सकाळपासून खूप म्हणजे धावपळ झालेली. तर तरी पण आज काही सेवा काही जमली नाही मला स्वामींची करायला. तर आता चला निघते आणि जर शूट करायला जमलं तर नक्की करते. पनवेल स्टेशनला आम्ही पोहोचलो आहोत, पण अजून बराच वेळ आहे आमच्या ट्रेनला. तर आता टाईमपास म्हणून हे घेतलेलं आहे मी, आणि इव्हन अजून खाऊ घेतलेला आहे ट्रेनमध्ये, काहीतरी टाईमपास हवा आहे म्हणून. कारण रात्री 10 वाजता पोहोचणार आहे ट्रेन. आम्ही करणार होतो जेवण ट्रेनमध्ये, पण यांच्या आईने सांगितलं आहे की नको, घरी या जेवायला. त्यामुळे तरी पण थोडंसं काहीतरी मी खाणार असा विचार आहे माझा. तर बघूया, अजून बराच वेळ आहे. ट्रेन आली आहे कसं काय, ट्रेन आली पण थोडी लेटच झाली ट्रेन. थोडा 10-15 मिनटं लेट झालेला आहे ट्रेनला. आणि आता सुरू झाले आणि मला साईड अप्पर मिळाले, त्याच्यामुळे मला काही खाली बसायला काही परमिशन नाही. वरती बसली आहे मी. त्यानंतर टाईमपास फक्त खाण्याचा मला राहणार, कारण झोपही येणार नाही आहे मला. तर आता बघूया किती वाजता पोहोचते वगैरे ट्रेन. तर पुढचं शूटिंग मला व्हिडिओ जर जमला पुढे करायला तर नक्की करणार. मी कॉफी घेतली आहे आणि आता मी कॉफी घेणार. असं मी टाईमपास करत असणार 10 वाजेपर्यंत, रात्री रत्नागिरी स्टेशन येईपर्यंत. सो आता आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत. तब्बल 2 ते 2.5 तास आमची ट्रेन लेट झालेली आहे. आणि आता आम्ही घरी चाकादेवीत जायचं आहे आम्हाला. सो आमच्या दिरांची गाडी आहे माझ्या, ती बाईक घेऊन जाणार. आणि कडाक्याची एकतर थंडी पडलेली आहे आणि आता त्या थंडीतून आम्हाला जावं लागणार आहे. सो चला, आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज मी आहे माझ्या गावाला, रत्नागिरीला. तर आता गावाकडची सकाळ ही फार लवकरच होते आणि त्याच्यामुळे माझं सगळं झालेलं आहे, देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आता एक काम आहे ज्याच्यासाठी आम्हाला बाहेर जायचं आहे. तर आता पटापट आवरते आणि निघायचं आहे. तर आता शिरा बनवलेला आहे, दाखवते. हे आमचं किचन आहे आणि हा मी इथे
शिरा बनवलेला आहे. देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे आईंचा. आणि हे आमचं किचन. हे आमचं देवघर आहे. इथे इथे आईबाबांसाठी बेड आहे. इथे आमच्या सासूबाई बसलेल्या आहेत. इथे एक बेडरूम आहे. आत्ता दिलीप उठलेले आहेत. आमच्या सासूबाई त्या काहीतरी राहिलंय त्यांचं, ते येत आहेत. आमचा बॅक पाठीमागचा सगळा भाग आहे. हे असं सगळं पाठीमागे. ॲक्च्युली आमच्या इथे ना हा गोठा होता, कारण आमच्याकडे म्हशी पहिल्यांदा होत्या. त्याच्यामुळे नंतर हे सगळं, हे काजूची हे आहे बाग आहे, छोटी आहे पण ही काजूची बाग आहे. आणि खाली आंब्याची बाग आहे आमच्याकडे. ही केळ आहे. इथे ही कारली लागलेली आहेत. कारली लागलेली आहेत. कारल्याची बेल आहे ही. ते काजू, हे चिकू इकडे, हे इथे दिसत आहे हे चिकूचं झाड आहे. आणि इकडे पण काजू आहे. खाली पूर्ण आंब्याची बाग आहे. यावर्षी मला तरी असं वाटतं की आंब्याला मोहर लवकर आलेला आहे, कारण थंडी इतकी प्रचंड आहे इकडे. खूप थंडी आहे. रात्री तर इतकं मला बाईकवरनं येताना असं झालं की शिमलाला गेले होते तेव्हा एवढी थंडी नाही वाजली, तेवढी थंडी मला रात्री वाजली. प्रचंड थंडी मला रात्री वाजली, भयानक म्हणजे अगदी. हे अहो आलेले आहेत. आत्ता आंघोळ झाली, आता त्यांचं आवरलं. ही नारळ आहेत. सावकाश. हे बॅक साईडचा एरिया आहे. इथे चूल आहे, इथे दिसते इथे चूल होती, पण आता चूल नाही. अगदी इमर्जन्सी असेल तरच बाबा आमचे हे करतात, चूल पेटवतात, नाही तर मग नाहीच. इथे हे अळूच्या वडीची पानं लावलेली आहेत. इथेही कारल्याची वेलच आहे. इकडे कारली लागलेली आहेत. तिथे जास्त आहेत कारली. ना पालेभाजी सुद्धा आमच्या आई बाबा करतात. तर मुळा मला असं वाटतंय बहुतेक केलेला असावा. तर बघूया खाली जाऊन. आता बघूया खाली जाऊन मुळा भाजी आहे का नक्की. हां गेले आई बाबा, गेले. डब्बा घेऊन गेल्यात आई. तर मला वाटतं असं की इथे मुळा भाजी असावी. आणि जिथे आम्हाला जायचं आहे तिथे आई बाबा पहिल्यांदा लवकर गेलेले आहेत. तर आई बाबा बोलले तुम्ही नंतर या निवांत. बाकी माझं सगळं झालेलं आहे, नाश्ता वगैरे ह्या लोकांना. गावाकडचं राहणीमान, गावाकडचं हे ना खरंच खूप छान वाटतं. सुट्टी पडली की असं निवांत येऊन राहावं असं वाटतं. पण जॉब ह्या लोकांचा, मग परत दिलीपनं बाहेरचं जेवण
हे होत नाही, म्हणजे आवडत नाही आणि जमतही नाही. त्याच्यामुळे मला खूप कमी येते. मी मेमध्ये शर्वरीला घेऊन, आणि आत्ता शर्वरीची बोर्ड एक्झाम चालू होईल, त्याच्यामुळे बोर्ड एक्झाम झाली शर्वरीची की येणार आहे. तसंच आणि आता शिमगा पालखी तेव्हा तर मला कंपल्सरी यावंच लागणार आहे. हे पॅक आहे असं का? ससा का? ससा म्हणजे आतमध्ये जाऊ नये म्हणून लावतात का? हां. सो मला एवढं असं ना माहिती नाही आहे, कारण खूप कमी येते मी. येते सुट्टीला, सण काय सणांना. आ भाजी नाही दिसत आहे. काय बाबांनी काय वेगळंच केलंय, काहीतरी काहीतरी लावलेलं आहेत. रोपं आहेत कसली तरी लावलेली बाबांनी. मोहर छान दिसतोय हा, फुल मोहर आलेला आहे यावेळेला. किती काय माहिती. काजूला पण मोहर आहे ना हा? काजूला पण मोहर चांगला आलाय हा यावेळेला, कारण थंडीच तेवढी आहे. थंडी केवढी आहे बापरे. हे मला आत्ता समजलं की हे जे लाईनमध्ये अशी ही लावलेलं आहे सगळं, हे कलिंगड आहे. मला माहितीच नव्हतं हे काय आहे ते. हे आत्ता मला दिलीप बोलले की हे कलिंगड आहे. आमच्या बाबांना प्रचंड आवड आहे, खूप आवड आहे आमच्या बाबांना. अजूनही म्हणजे वय वर्ष 75 आहे तरीही बाबा खूप काही भाजीपाला किंवा हे खूप करतात बाबा. हे हा कोकणी मेवा आहे आमचा. जेव्हा आता आम्ही मे मध्ये येणार, दिलीपना सुट्टी मिळेल तेव्हा आम्ही येणार. हा सुरण बाबा आमचे असे काढून ठेवतात, जर कोणाला हवा असेल किंवा काय तर घेऊन जातात. आमच्या बाबांना प्रचंड आवड आहे. इथे काहीतरी आहे. अजूनही बाबा खूप काम करतात, आई बाबा दोघंही. आमचं घर आम्ही आत्ता डेव्हलपमेंट केलेलं आहे. हे बाहेर एक टॉयलेट आम्ही ठेवलेलं आहे, हे इंडियन आहे, आणि आतमध्ये कमोड बसवलेला आहे. मुळा. हां, फायनली आम्हाला मुळ्याची भाजी हवी होती. ही मला वाटतं ते मोहरी काय म्हणतात, नाही नाही, ही हे आहे, कोथिंबीर आहे. हां, हे बघा आमचे बाबा इकडे माझ्या दिरांनी छान झाडांची, फुलझाडांची लागवड केलेली आहे. बाहेरून अगदी मधून आणून सगळी झाडं वगैरे लावलेली आहेत. दुसरे दीर आहेत ते वेळेवर येतात, कटिंग करतात, सगळं म्हणजे अगदी व्यवस्थित मॅनेजमेंट करतात. आणि त्याच्यात आमचे बाबा काहीतरी हे करतात. मुळा, इकडे कोथिंबीर लावलेली आहे. हे बघा आमच्या बाबांचं सतत काही ना काहीतरी चालूच असतं असं. दिलीपना वेळ नसतो, दिलीप कधीतरी येतात, अगदी 6 महिन्याने किंवा असं काय असेल प्रोग्राम वगैरे तर येतात, कारण त्यांना वेळ नसतो. आता शर्वरीची आमच्या बोर्ड एक्झाम झाली की एक 4 ते 5 दिवस तरी मी आधी येणार आहे. हे 4 व्हीलरसाठी आमच्या गाडी हे करण्यासाठी शेड केलेली आहे. प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत भरपूर. ठेवणार कुठे म्हणजे आपण बॅगमधूनच हे करायची ना, म्हणजे पिशवी घेऊया आणि त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवूया आणि मग जाताना घेऊन जाऊया. आधी बघूया ना फ्रीजमध्ये त्यांच्या किती हे आहे ते. ही कोथिंबीर आहे, ही फूल झाडं सगळी.
गावाला अगदी छान फुलं हवी तेवढी आहेत देवाला. अगदी सोनचाफापासून अगदी सगळं आहे. जसं मुंबईमध्ये एक हार 20 रुपये, फुलं एक्स्ट्रा परत 10 रुपये. तसं गावाला भारी, म्हणजे गावाचं लाईफ इतकं भारी ना, मला तर प्रचंड आवडतं. पण मुलींचं स्कूल कॉलेज आणि मेन म्हणजे माझ्यासाठी दिलीपची ड्युटी असते, जे अनियमित असतं त्यांचं येणं घरी. त्याच्यामुळे जेवण अनियमित असतं त्यांचं. त्याच्यामुळे मला कंपल्सरी राहावंच लागतं. फक्त सण वगैरे असेल, आता शिमगा येईल तेव्हा, पालखी येईल तेव्हा मात्र मग येण्याचा माझा हे असतोच. म्हणजे त्यातूनही कधी कधी नाही जमत मला. तर यावर्षी विचार केलेला आहे की यायचंच मला आहे. हे इथे हो, ह्या सुपारी आहे का? हे सुपारी मग असंच आहे. ओके, पाम का? हे माझ्या दिरांनी सगळं हे केलेलं आहे. आंब्याला मोहर मात्र सुंदर आलाय. ते आता काय माहित नाही, पण मोहर मात्र छान आलाय. कारण थंडीच तेवढी आहे. जेवढी शिमल्याला थंडी नव्हती वाजली तेवढी मला रात्री थंडी वाजलेली आहे. गुलाब किती सुंदर आहे, येलो कलरचं गुलाब. मी इथे आले की स्वामींना देवांना सगळ्या फुलं मात्र भरभरून घालते. कारण इतकी फुलं आहेत ना, खूप फुलं आहेत. आणि सगळं बाबाबरोबर पाणी घालण्यापासून सगळं अगदी व्यवस्थित करतात. त्याच्यामुळे बाबांना मुंबईला जास्त राहावंसं वाटत नाही. कारण हे इकडे सगळं एवढं असताना त्यांचं मन तिकडे लागत नाही. गुलाब भारी वाटतं हां, हे येलो कलरचं किती सुंदर आहे. मच्छी आणि भाकरी टेस्टी. मग ती शेळी भाकरी असली तरी खूप टेस्टी लागते गावाला. सो माझी कामं झालेली आहेत आणि मी आता साडी नेसून रेडी आहे. आता आम्हाला निघायचं आहे. मुली माझ्या दोन्हीही कॅमेरामध्ये यायला बघत नाहीत, अगदी तोंड झाकून घेतात. पण माझे आवर्जून वेळ मिळाला की 2 मिनटं तरी येतात. तशा मुली नाही माझ्या यायला बघत. तर आता चला आम्ही निघतो. हुने आमच्या झाडं वगैरे सगळं घेतलेलं आहे अगदी. तर मी ते गेल्यावर तुम्हाला दाखवेन गुलाबाची झाडं वगैरे कशी, आता त्यांनी कशी लावणार वगैरे ते. तर चला आता निघतो. पुढे निघायचं आहे आम्हाला, कारण संध्याकाळी आम्हाला परत 6ची ट्रेन आहे मुंबईला जायला. चला, आमच्या परतीचा प्रवास आता सुरू होणार आहे. हे आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन, जे आता नवीन झालेलं आहे बांधकाम. वेलकम टू मँगो सिटी, आमच्या रत्नागिरीचं वैशिष्ट्य. आणि हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन जे आता बांधकाम झालेलं आहे व्यवस्थितरित्या आणि खूप छान झालेलं आहे. प्रत्येक स्टेशन आता झालेलं आहे. त्यात रत्नागिरी रेल्वे स्टेशन खूप सुंदर झालेलं आहे. हे वरती असे छान ड्रॉइंग वगैरे केलेलं आहे. छान केलेलं आहे आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन. तर आमची 6:30ची ट्रेन आहे, तर त्याच्यासाठी आम्ही लवकर आलेलो आहोत. करेक्ट टायमिंगवर. कोकण स्वाद व्हेज रेस्टॉरंट पण इथे आहे. तर इथे जेवणाची सुद्धा सोय आहे. अगदीच गाडी लेट आली तर इथं आपण जेवणसुद्धा करू शकतो. स्नॅक्स पण आहे. छान आहे इथे सर्व काही. आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आता अजून स्टार्ट नाही झालेली ट्रेन. AC कोचमध्ये आमचं तिकीट. मी व्हेज बिर्याणी घेतलेली आहे आता इथे जेवायला. कारण घरी पोचायला 12 वाजून जातील आणि मग गुरुवार स्टार्ट होईल आणि मग माझा उपवास सुरू होणार. त्यामुळे मी आता इथे व्हेज बिर्याणी घेतलेली आहे. चला, आत्ता एवढ्या लेट आमची ट्रेन दादर स्टेशनला आली आणि तिथून आम्ही बाहेर पडलेलो आहोत. कारण आज खूप याही ट्रेनला खूप लेट झालेला आहे. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करते. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये.
तर आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, गुड नाईट, बाय.